दुपारच्या सत्रात सामना देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते 8 षटकांची आणि 8 ओव्हरची मॅच आपण पहिले 2 सामने पाहिले त्यानंतर 6-6 षटकांचे सामने ते देखील आपण इथे आता मैदानी पाहणार आहोत। टॉस देखील आपण पाहिलं तर संपन्न केला आहे, नाणेफेकीचा कौल देखील आपण पाहिले तर इथे संपन्न झालेला आहे आणि सामना देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला सुरू होताना तो मात्र मैदानी पाहायला मिळेल। 6 षटकांची मॅच असेल, 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत। प्रथमतः टॉस जिंकलाय लेट्स प्ले डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होईल। सलामीच्या आघाडीचे बॅटर बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानी उतरतील आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन इथे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल। धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन संघ आपण पाहतो आणि त्यांच्या विरोधात टीम देखील आपल्याला पाहायला मिळते। अभिजित दास स्पोर्ट फाउंडेशन या 2 टीम दरम्यान हा सामना देखील आपण पाहतोय। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर दोन्ही संघ विजेते ठरत आहेत। दोन्ही टीम इथे आपण पाहिलं तर एक सामना जिंकत इथे आपल्याला मैदानी खेळताना पाहायला मिळतात। सलामीचे आघाडीचे बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय जय पाटणकर सागर दातीर, तर पहिल्या क्रमांकाचं षटक करण्यासाठी गोलंदाज राहुल गुंजाळ तो मात्र सज्ज आहे। पहिला चेंडू आणि तो देखील आपण पाहतोय अपील जोरदार, पहिला विकेट चोल पाहतान, पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू, पहिला बॅटर बाद। पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो। पहिल्या चेंडूवरती इथे आपल्याला विकेट येताना पाहायला मिळते। पहिल्या क्रमांकाचा बॅटर पहिला फलंदाज तो देखील आपण पाहिले तर बाद होताना पाहायला मिळते। कुमार वाल्लेकर आता बॅटिंगसाठी आपण पाहतो मैदानात उतरत आहेत। बॅटिंग करताना टीम देखील आपण पाहतोय अभिजित भाऊ दास स्पोर्ट फाउंडेशन संघ आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते। पहिल्या क्रमांकाचं षटक आता होते गोलंदाज राहुल गुंजाळ। पहिल्या चेंडूवरती विकेट राहुलने इथे आपण पाहिले तर मिळवलेत आणि आपल्या संघाला ब्रेक थ्रू त्याने इथे मैदानात मिळवून दिलाय। चांगली सुरुवात यावेळीचा चेंडू होता अपील जोरदार आणि तिथे आपण पाहिलं तर आणखीन एक विकेट, सलग दुसरा बॅटर तो मात्र बाद। दोन चेंडूवरती 2 विकेट आपण पाहिलं तर येतात। पहिल्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहे। 3 चेंडू टाकले, 2 धावा, 1 धाव बनवले आणि 2 विकेट आपण पाहिलं तर गमावलात। राहुल कुंजाळनं आपण पाहिलं तर एक चांगलं कमबॅक केलं आणि चांगली सुरुवात इथे आपण पाहिलं तर करून दिलाय। पहिल्या षटकात आपण पाहिलं तर एक चांगलं कमबॅक आपण पाहतोय। 3 चेंडू टाकले, 2 विकेट मिळवल्यात, 1 धाव खर्च केली। आखूट टाप्याचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न अडवलाय चेंडू विकेटच्या पाठीमागे आपण पाहिलं तर फायनलिस्टचे क्षेत्ररक्षक त्यांना एक सिंगल येईल। दोन्ही टीमचे कॅप्टन सामना 6 ओव्हरचा आहे। 6 षटकांची सामने आपण इथून पुढचे पाहणार आहोत। पहिल्या 2 मॅच फक्त आपण 8 षटकांचे खेळतोय, त्यामुळे संघनायकाने विनंती ही मॅच 6 षटकांची आहे। यावेळीचा चेंडू आणि तो देखील आपण पाहिले तर हवेत उडवलाय। टीप लॉंग ऑन, टीप विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली,
टिपेल जेल आणखीन एक विकेट. पहिल्या षटकात 3 मोहरे इथे आपल्याला गारद होताना पाहायला मिळतात. 3 फलंदाज इथे आपल्याला स्वस्तात बाद होताना पाहायला मिळतात. मोठ्या डाऊलाने लई गर्वान भगवनीच्या फडकतई. मोठ्या डाऊलाने लई गर्वान भगवनीच्या फडकतई. माझ्या राजाचं स्वागताला आभाळ फडकतई. माझ्या राजाचं स्वागताला आभाळ फडकतई. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरुवात 3 विकेट आपण पाहिलं तर गमवला. 2 धावा त्या देखील आपण पाहिले तर धावफल होत आहेत. पहिले 5 चेंडू देखील आपण पाहिले तर टाकलेत. प्रवीण वैद्य बाद होत आहेत. कुमार वाल्लेकर देखील बाद झालेत. सागर दातीर बाद झालेत. इथे सलमान शेख आता बॅटिंग साठी आपण पाहतोय. अभिजित दास स्पोर्ट फाउंडेशन संघ आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करतोय. पहिली इनिंग सुरू आहे. पहिला डाव सुरू आहे. 5 चेंडू टाकले. 3 विकेट पहिल्याच षटकात गमावलेत. काय भेदक गोलंदाजी राहुल गुंजाळ. यावेळीचा चेंडू होता. फटका फसलाय. झेल टिपलाय. अजून एक विकेट. पहिल्या षटकात 4 विकेट. 4 गडी बाद 2 धावा. षटक क्रमांक संपेल राहुल गुंजाळच्या रूपानं पहिल्या क्रमांकाचं. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं संपेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफल होत आणि स्कोर कार्ड धावा इथे आपण पाहिलं तर बनायला गेलात. 4 गडी बाद 2 धावा त्या मात्र धावफल होत आहेत. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर पहिले संपले. दुसऱ्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. अजय पाटील इथे आपण पाहिलं तर गोलंदाजच्या मार्क होत आहेत. 4 गडी बाद 2 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू टाकलाय. पंच कळतात. खराब अतिरिक्त अवांतर व्हाईट बॉल. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. अतिरिक्त अवांतर धाव अजय पाटीलच्या पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय. टीमची संख्या 4 गडी बाद 3 धावा. म्हणजे सुरुवात अतिशय कमालीची आपण पाहतोय. बिरेनबाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघाचे संघनायक गणेश सातव यांनी टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो इथे आपण पाहिलं तर चांगलं साबित केलंय. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर तिथे खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफल होती 4 गडी बाद 4. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 4 विकेट आपण पाहिलं तर गमावलात. रमेश हिमरुम इथे आता बॅटिंग साठी आपण पाहतोय. इन ऍक्शन. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अतिरिक्त खेळाडूंच्या भूमिकेत पाहायला मिळाले. एक्स्ट्राच्या रूपाने प्लेइंग 11 मध्ये आपण त्यांना संधी पाहायला मिळाली. परंतु इथे संधी मिळते तर संधीचं सोनं करावं लागेल. यावेळीचा चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 4 गडी बाद 5 धावा. पहिल्या षटकात 4 विकेट राहुल गुंजाळनं आपल्या संघाला मिळवून दिलात. तर तो सुरुवात कशी असावी ती गोलंदाज राहुल गुंजाळनं इथे मैदान करून दाखवली. परंतु जय पाटणकर जोपर्यंत विकेट होत आहेत खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत धावा येतील. कारण लेदर बॉल टेनिस बॉल क्रिकेट सातत्याने खेळतात. सरावाचं सातत्य या खेळाडूकडे या बॅटरकडे आपण पाहिलेलं आहे. मैदानचा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळते. शेहबाज सय्यदला आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण करतोय. धावा देखील रोखताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 ते आपण पाहिलं तर सुरू आहेत. 4 विकेट गमावल्यात. 6 धावा त्या मात्र धावफल होत आहेत.
अंपायर सर फिट असेल तर बघा, नाही तर सबस्टिट्यूट घेऊन मॅच सुरू करा. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरुवात एक चौकार आल्यानंतर अजय पाटील हे देखील आपल्याला इथे विकेट मिळवताना पाहायला मिळतात. फलंदाज बाद करताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय 5 गडी बाद 10 धावा त्या मात्र धावफलक होत्या. तेजस पवार इथे आता बॅटिंगसाठी आपण पाहतोय. यंग टॅलेंट मैदान ती पाहायला मिळेल नवद सितारा पिंपरी चिंचवड परिसरातील. परंतु दुसरं षटक सुरू आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतो P1 P2 ही षटक मैदान ती सुरू असताना 5 विकेट इथे मैदान ती गमवताना टीम आपण पाहतोय अभिजित दास स्पोर्ट फाउंडेशन संघ 5 गडी बाद 10 धावा. षटक क्रमांक 2 मैदान ती सुरू आहे. तिसरं षटक देखील आपण यानंतर पाहणार आहोत. एक चेंडू इथे अलर्टपणे स्टेअर केलाय सावधरीतीने खेळून काढला डिफेन्स तो मात्र मैदान ते केला. ते एक डॉट बॉल येईल. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदान ते येते. 2 षटक संपतायत 5 गडी बाद 10 धावा. तर षटक क्रमांक 3 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. तेजस पवार आलेत बॅटिंगसाठी आणि डिफेन्स देखील करताना पाहायला मिळतात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 10 धावा. दोन षटक देखील आपण पाहिलं तर संपली गेली. 5 गडी बाद 10 धावा
तर मात्र धावपल होत आहे. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळेल. राहुल गुंजाळचं षटक आपण पाहिलं पहिलं, त्यामध्ये 2 धावा खर्च करत 4 विकेट त्यानं मिळवल्या. अजय पाटीलचं देखील आपण एक षटक पाहिलं, त्यामध्ये देखील त्यानं एक यश संपादित केलं, 1 विकेट तो देखील आपल्या संघाला मिळवून देताना पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 10 धावा. तर षटक क्रमांक 3 करण्यासाठी वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आपण गोलंदाज इथे पाहतो. राहुल गुंजाळ बॅटिंग साठी जय पाटणकर, तेजस पवार. यावेळीचा चेंडू होता मोठा प्रहार, चेंडू मात्र चाल सीमा पार. जय पाटणकर यांच्या बॅटमधून येतोय हवाई हल्ला, षटकार. DJ विकास षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरुवात 5 गडी बाद 16 धावा. तर मात्र धावफलक होत आहे. तिसरं षटक इथे आपण पाहिलं तर प्रगतीपथावरती आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय, 6 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकात 4 विकेट मिळवल्या त्याच्यावरती आक्रमण केलं जय पाटणकरनं. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू ताळावरपणे डिफेन्स केलाय. एक धाव होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, तिथे मात्र नकार कळवलाय. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलक होती धावा 17 धावा 5 गडी बाद. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय, 6 षटकांचा सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते पाहायला मिळते. यानंतरच्या दोन्ही टीम प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस करण्यासाठी आपण संपर्क करा. एक इनिंग डाव झाल्यानंतर आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. विनायक दादा चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन सांगवी आणि प्रशांत दादा सबकाळ स्पोर्ट फाउंडेशन सांगवी या दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती आहे आपण टॉस साठी या. यानंतरच्या मॅचचा टॉस आणि प्लेइंग 11 आपण जमा करा. पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. 6 ओव्हरच्या मॅचला आपण 30 मिनिटांचा कालावधी प्रत्येक टीमला दिलेला आहे. 5 षटक 25 मिनिटांमध्ये टाकणं बंधनकारक आहे. अन्यथा 2 धावांची पेनल्टी आयोजक कमिटी देणार आहे. इथे देखील आपण पाहिलं तर टप्पापर्यंत चेंडू विकेट किपरकडे जातोय. जय पाटणकर वेल्लप करता चेंडू सोडून दिलाय, टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आपण पाठवलाय. तर अंपायर विनोद जाधव सर काय निर्णय कळवतील ते देखील आपण पाहणार. टीव्ही अंपायर आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 18 धावा धावफलक होत आहेत, 5 विकेट गमावल्यात. 6 ओव्हरची मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू तो देखील आपण पाहिलं तर मैदानात आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने एक रिव्ह गमावला गेलाय, रिव्ह अनसक्सेसफुल. शफल होऊन खेळताना बॅटर आपण पाहतोय. बॉल टू द रिच होताना पाहायला मिळाला आणि सेकंड लाईनच्या अगदी जवळून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. त्यामुळे पंच तिथे फेअर डिलिव्हरी कळवतात. त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल होतोय, म्हणजे राहुल गुंजाळ पुन्हा एकदा कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय. पहिल्या चेंडूती जरी षटकार आला, त्यानंतर 2 चेंडूती एकेरी धावा आल्या आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक सलग 2 लागोपाठचे निर्धाव चेंडू इथे आपल्याला मैदान ते पाहायला मिळत आहेत. 18 धावा धावफलक होती, 5 गडी बाद. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय, सेल मात्र होऊ शकत नाही. एक टप्पा घेत चेंडू अडवला जाईल. शहबाज सय्यदला आपण पाहतोय, चेंडू अडवेल आणि तोपर्यंत काही धावा येत आहेत. षटक क्रमांक संपेल तिसऱ्या क्रमांकाचं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 19 रन, लॉस ऑफ 5 विकेट. पहिली 3 षटकं देखील आपण पाहिलं तर संपतायत. 19 धावा धावफलक होत आहेत, 5 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. जय पाटणकर बॅटिंग करतायत, 8 चेंडू 11 धावा. तेजस पवारला आपण पाहतो 2 चेंडू 1 धाव. हे 2 बॅटर इथे बॅटिंग करताना पाहायला मिळतात. 6व्या विकेटसाठी पार्टनरशिप भागीदारी देखील आपण पाहतोय. गोलंदाजी कामगिरी आपण पाहू शकाल. अजय पाटील 1 षटक 8 धावा 1 विकेट. तर राहुल गुंजाळ 2 षटक 11 धावा 4 विकेट इथे आपल्याला मिळवताना पाहायला मिळतात. इकॉनॉमी देखील राहुल गुंजाळची फार कमी आपण पाहतोय, 5.50 ची इकॉनॉमी आणि जबरदस्त भेदक गोलंदाजी तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय, 5 गडी बाद 19 धावा.
प्रचंड कडाक्याचं ऊन आपण पाहतोय. 3 ओव्हर नंतर छोटस ड्रिंक ब्रेक तो देखील आपण पाहिलं तर संपन्न होते. पंचांसाठी देखील पाणी दिलं जाते. खेळाडूंचा आभारी आहोत. ऊन भरपूर आहे त्यामुळे पाणी पिणं देखील शरीराला मात्र फार गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्या खेळाडू मित्रांना विनंती आहे की भरपूर पाणी प्या. कारण इथून पुढे आता उन्हाचा तडाखा आणि कडक ऊन ते आपल्याला जाणवताना पाहायला मिळेल. 19 गडी बाद. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होताना पाहायला मिळते. गोलंदाज देखील आपण इथे पाहू शकाल. धावपल कोताने स्कोर कार्ड ती 19 गडी बाद. ओव्हर पिच चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर खेळला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक डॉट बॉल होते. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो इथे मैदानावरती. शहबाज सय्यदच्या गोलंदाजीवरती कमबॅक केला जाते. पहिलाच एक डॉट बॉल आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू तो देखील आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॉलर खेळला होता आणि पॉलोतूर मध्ये शहबाज सय्यदचं क्षेत्ररक्षण सातत्यानं आपण एक वाखण्य चोग क्षेत्ररक्षण करताना त्याला पाहिलेलं आहे आणि तो इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं षटक. यावेळीचा चेंडू होता तिथे मात्र फटका खेळला मिडअपच्या टोक्यावरतून. डीप लॉंग आपल्या होईल चुकी. चेंडू मात्र चाल सीमा पार चौकार. Our Star Remix. तेरे बिन मैं क्या, तेरे बिन तू क्या, एक दूजे बिन हम अकेले. थँक्यू. 4 धावा येत आहेत. स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोते आकडे बदलत आहेत. एक सुंदर चौकार देखील आपण पाहतोय. छोट्या छोट्या चुका क्षेत्ररक्षकांकडून पाहायला मिळतात. चेंडू अडवणं गरजेचं होतं. कॅच सुटला होता परंतु धावा वाचवणं तिथे गरजेचं होतं आणि तिथे छोट्या छोट्या चुका देखील आपण पाहतोय. धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन टीम कडनं परंतु धावा वाचवायला लागतील. जर तुम्ही डीप लॉंगनला समोर क्षेत्ररक्षण करताय बाउंड्री लाईन जवळ आहे जरी झेल होत नसेल परंतु चेंडू अडवणं गरजेचं आहे. फुल टच चेंडू होता फक्त दिशा दिली ताकदीचा वापर. गॅप मोठा क्षेत्ररक्षक येईल चेंडू अडवेल आणि फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आहे. जय पाटणकर जबरदस्त बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये प्रभावित केलं. याही मॅच मध्ये इम्प्रेस करतात. मी सुरुवातीला सांगितलं ज्या खेळाडूंकडे सरावचं सातत्य आहे ना ते खेळाडू सातत्यानं प्रभावित करतात. आपल्या फलंदाजीतून गोलंदाजीतून क्षेत्ररक्षणातून इम्प्रेस करताना पाहायला मिळतात. 24 धावा धावपल होत आहेत. 5 विकेट गमावल्या. षटक क्रमांक 4 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 गडी बाद 24. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू पंच कळत आहेत. व्हाईट बॉल खराब चेंडू एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 25 धावा धावपल होत आहेत. 5 विकेट गमावल्यात. चौथं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. म्हणजे पहिल्या 2 षटकात फार कमी धावा होत्या. पहिल्या षटकात फक्त 2 धावा होत्या परंतु तिथून पुढे इथे आपण पाहिलं तर आक्रमण होताना पाहायला मिळतात. राहुल गुंजाळ अजय पाटील शहबाजच्या गोलंदाजीवरती. अखूट टाप्याचा चेंडू होता. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळला बाउंड्री लाईन होती अडवलाय फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपलकोती धावा देखील इथे आपण पाहिलं तर इथं पाहायला मिळतात. चौथं षटक सुरू आहे. 5 विकेट गमावल्यात. धावपलकोती आकडे सातत्यानं आपण बदलताना पाहतोय. शहबाज सय्यदच्या गोलंदाजीवरती काही धावा त्या देखील आपण येताना पाहतोय. जय पाटणकर आता स्ट्राईकवरती पाहायला मिळतात. तेजस पवारला आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला. धावपलक 26 रन. 5 गडी बाद 26. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळला डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवतील फेकी करतील. ऑन दी स्टंप फेकी आपण पाहतो विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत एक सिंगल येईल. धावपलक पुढे झाला आणि स्कोर कार्ड होती धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या जात आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती सुरू असताना 5 गडी बाद 27. 27 रन लॉस ऑफ 5 विकेट. षटक क्रमांक 4. 6 ओव्हरची मॅच आपण पाहते. तेजस पवारला आक्रमकता दाखवावी लागेल. मोठमोठे फटके खेळावे लागतील. षटकार चौकार बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र फार गरजेचे आहेत. यावेळीचा चेंडू होता फ्रंट फुटवरती. चेंडू मात्र खेळला टीप पॉइंटला तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव आहे. 28 धावा धावपलक होत आहेत. षटक क्रमांक संपेल 4. शहबाज सय्यदनं या षटकात आतापर्यंत खर्च केला 9 धावा तर षटक क्रमांक 4 संपेल आणि धावपलक होती 5 गडी बाद 28 धावा. दोनों के मन से मन के मिलन से लगती है संगम के नीले. हाय 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 तेरे बिन
परंतु चौथ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर संपते. षटक क्रमांक 5 देखील आपण पाहिलं तर सुरू होते. आजही आपण पाहिलं तर आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्लब असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय संदीप भाऊ नाणेकर हे देखील उपस्थित आहेत. भाऊंचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. अगदी दुपारच्या सत्रात ते देखील आवर्जून उपस्थित आहेत. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर केला. स्कोर लेगला अडवलं जाईल. 1-2 टप्पा घेत एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं तर होते. तोपर्यंत काही धावा येत आहेत. षटक क्रमांक 5 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 गडी बाद 29 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. 29 रन लॉस ऑफ 5 विकेट. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच आहे. दिलीप वर्मा संघनायक गोलंदाजीच्या मार्क होती. यावेळीचा चेंडू होता. एक मोठा फटका देखील आपण पाहिलं तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येईल अडवल फेकी करेल तोपर्यंत काही धावा येत आहेत. राहुल गुंजाळला आपण पाहतोय. चेंडू अडवेल आणि धावफलक 5 गडी बाद 30 धावा. इथे आपण पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळते. आणखीन एक फलंदाज आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक देखील 5व्या क्रमांकाचा सुरू आहे. दिलीप वर्माच्या गोलंदाजीवरती तेजस पवार इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळते. 4 धावा त्यानं बनवल्या. चांगली बॅटिंग करत होता. जय पाटणकरच्या सोबतीला पार्टनरशिप करत होता. भागीदारी करत होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे बाद होते. अक्षय चव्हाण मागील मॅचचा हिरो तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान होत आहे. थोडस लेट आहे परंतु बॅटिंगसाठी तो थेट आहे. शेवटचे चेंडू देखील आता बाकी आहेत. 9 चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील इथे मात्र बाकी आहेत. दिलीप वर्माला आपण पाहतो 3 चेंडू टाकलेत. यावेळीचा चेंडू होता. फटका मात्र खेळलाय. टी पॉइंटला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 5वं षटक सुरू आहे. 31 धावा धावफलक होती. 6 विकेट गमावल्यात. ज्या टीमनं पहिल्या मॅच मध्ये प्रचंड मोठा धावा देखील आपण पाहिलं तर बनवला तर दोन्ही टीम इथे आपण पाहतो या मैदानावरती एकमेकांच्या समोर आहेत. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू उसळतोय. विकेट किपरकडे येईल तोपर्यंत पंच कळतात. व्हाईट बॉल एक खराब चेंडू आपण पाहतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहतोय. धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशनने देखील प्रथमतः बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. सेकंड मॅच मध्ये अभिजित दास स्पोर्ट फाउंडेशनने देखील चांगली बॅटिंग केली होती आणि तेच 2 संघ इथे आपण पाहिलं तर एकमेकांच्या समोर आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. एक धाव येते. षटक क्रमांक संपेल 5व्या क्रमांकाचं. 1 चेंडू बाकी आहे या षटकातील आपण पाहतोय. 33वा धावफलक होत आहे. 6 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. पहिल्या 2 चेंडू ते 2 सिंगल. त्यानंतर एक विकेट, एक सिंगल, व्हाईट बॉल, लेग बाईट्स. इथे देखील आपण पाहतोय चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आणखीन एक खराब चेंडू आपण पाहिलं तर दिलीप वर्मा तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. 5 धावा खर्च केला. एक विकेट त्यानं मिळवली. 5 चेंडू आतापर्यंत केले दिलीप वर्मा. अखूट टप्प्याचा चेंडू होता. उसळणारा चेंडू बॅटची कडा घेत फाईन लेगला अडवलं जाईल. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक वेगाने येते तोपर्यंत एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते आणि धावफलक धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या जात आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 35 धावा. 35 रन लॉस ऑफ 6 विकेट. थँक्यू. चला विनंती आहे पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. प्रशांत दादा सपकाळ स्पोर्ट फाउंडेशन सांगवी, विनायक दादा चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन सांगवी या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. प्लेइंग 11 जमा करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. शेवटचे षटक करण्यासाठी शहबाज सय्यदला आपण पाहतोय.
स्लॉगर टेतोरमध्ये सातत्याने आपण त्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहिले. फेकी सुरेख आहे. राहुल गुंजनला आपण फेक करताना पाहतोय. बॅकअप केलं जाईल तोपर्यंत काही धावा त्या देखील आपण पाहिले तर येताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक सुरू आहे. शेवटच्या क्रमांकाचं स्लॉगर टेतोर आपण पाहतोय. 37वा धावफलक 6 विकेट इथे आपण पाहिले तर गमवलात. अक्षय चव्हाण वरती आपण पाहिले तर अभिजित दास स्पोर्ट फाउंडेशन टीमची प्रचंड मोठी मदार आहे. शेवटच्या 5 चेंडूत तो किती मोठे बिगिट करेल, किती षटकार खेळेल, किती चौकार खेळेल, किती धावा तो बनवेल यावेळीचा चेंडू होता. परंतु शहबाज सय्यदच्या गोलंदाजी समोर इथे अक्षय चव्हाणला देखील आपण पाहिले तर उभं करून ठेवले, थांबून ठेवले, रोखून ठेवले धावांपासून आणि मोठमोठ्या फटक्यांपासून त्याला मात्र वंचित केले. अक्षय चव्हाण 4 चेंडू 4, जय पाटणकर 14 चेंडू 18, टीमची संख्या 37, 6 गडी बाद. शेवटचे 4 चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहेत. शहबाज सय्यद इथे देखील आपण पाहिलं तर खेळला बॅक टू बॉलर मध्ये अडवण्याचा प्रयत्न, स्ट्रेट टू द ग्राउंड, एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न नकार, एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 38वा धावफलक 6 विकेट गमवलात. शेवटचे 3 चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहेत. दोन्ही टीमला पुढील आपण अनाउन्समेंट केलेलं आहे. कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे याची दोन्ही कॅप्टन विनंती आहे. सनी कसबे, सौरभ शिंदे या दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉस साठी या. 38वा धावफलक होत आहे. शेवटचे 3 चेंडू देखील इथे आपण पाहिलं तर बाकी आहे. यानंतर टुवार्डाची मॅच आपण पाहणार आहोत. करोया मरोचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. कोण जिंकेल टुवार्डाच्या लढतीत ते देखील आपण पाहणार आहोत. फुल ऑफ लेंथ होता. परफेक्ट यॉर्कर आपण पाहिलं तर करतोय शहबाज सय्यद. कमालीची गोलंदाजी, चांगलं षटक तो इथे आतापर्यंत हाताळतोय. चेंडू टाकले 4, धावा खर्च केला 4, 39 धावा, 6 गडी बाद. षटक क्रमांक 6 मैदान ते सुरू आहे. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहे. 1-2 मोठे फटके आले तर बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर चांगलं टार्गेट उभी करेल, चांगलं धावांचं लक्ष मात्र उभं केलं जाईल. परंतु बनवल्या जातील का चांगल्या धावा, चांगलं लक्ष, चांगलं टार्गेट ते देखील आपण पाहणार आहोत. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडवला, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि तिथे बॅटर जय पाटणकर रनआउट, धावबाद. दीवाने तेरे नाम के खड़े हैं दिल थाम के. 3, 2, 1, let's go. चाळीसावा धावफलक होत आहे. 7 विकेट आपण पाहिलं तर गमवल्यात. शेवटचा 1 चेंडू आपण पाहिलं तर इथे बाकी आहेत. बॅटिंग साठी अक्षय चव्हाणच्या सोबतीला. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू चांगला होता. पिचिंग होणारा चेंडू आपण पाहिलं तर फुल ऑफ लेन केला. 1 धाव पण पूर्ण. दुसरीचा प्रयत्न 2 धावा. क्षेत्ररक्षक फार चुका करताना पाहायला मिळालाय. छोट्या छोट्या चुका त्यानं इथे मैदानात केलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. अमित महाजन, अक्षय चव्हाण जोडी आपण शेवटला बॅटिंग करताना पाहिली. 36 चेंडू मध्ये बनवल्या गेल्या 42 धावा. 7 विकेट आपण पाहिले तर गमवल्यात आणि विजयासाठी टार्गेट ठेवले. 36 चेंडू बनवायच्या 43 धावा. 36 चेंडू आणि 43 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी टार्गेट देखील आपण पाहिलं ते सेट केलेलं आहे. पुढील दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी या. यानंतरच्या मॅचचा केला तो टॉस, केला तो नाणेफेकीचा कौल. चला विनंती असणार आहे विनय दादा चव्हाण फाउंडेशन आणि प्रशांत दादा सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन यांचे कॅप्टन्स संपर्क करा. सौरभ शिंदे आणि
सनी कसबे. टॉस आपण संपन्न करू. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय संदीप भाऊ नाणेकर देखील या ठिकाणी उपस्थित होतात आणि संदीप भाऊंनाच विनंती असणारे आपण या आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा टॉस देखील आपण करूया. हा इनिंग सुरू होईल त्यामुळे अगोदरच विनंती करतो थोडीशी तुम्ही घाई करा म्हणजे टॉस झाला वेळेवरती टॉस होईल वेळेवरती समोरची मॅच देखील सुरू होईल. सौरभ शिंदे कॅप्टन आपापल्या टीमचे चेंजेस जे काही असतील ते त्वरित करा आणि लगेच आपापल्या लिस्ट देखील आमच्यापर्यंत आणि स्कोरर अमन सरांपर्यंत पोहोचवा. संदीप भाऊ नाणेकर विनंती असणारे आपण या. आणि निर्णय देखील तुम्ही सर्वजण जागेवरती कळवायचे. पहा 6 षटकांचा असणारा हा सामना दोन्ही टीम साठी महत्वाची मॅच. चला विनंती विनंती प्लीज सनी कसबे विनंती असणारे लवकर या. तर टॉस होईल निर्णय जागेवरती कळवायचा. 6 षटकांचा असणारा सामना आणि दोन्ही इनिंग्सना 30 मिनिटांचा कालावधी. ठीक आहे टॉस करून घेऊया आणि जे काही लिस्ट आहे किंवा नक्कीच खेळाडूंचे बदलाव आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे. बॅट आणि बॉल असं कॉल असेल. प्रतीक सावंत संघनायक आहेत. बॉलचा कॉल केला बॅट आली तर टॉस जिंकता प्रशांत दादा सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचे संघनायक. सनी कसबे निर्णय बॉलिंग. अजून प्रश्न तोच असणार आहे. अगोदरच्या देखील मॅच मध्ये तुम्ही टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आता देखील प्रश्न असेल कितपत धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी धाव्यांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मागची मॅच आम्ही चांगलीच खेळलो बॅटिंग आमची चांगली झाली. निखिलच्या बॉलिंगवरती थोडंसं म्हणजे षटकार जास्त आले. तो खराब बॉलर नाही आहे चांगलाच बॉलर आहे आणि वाऱ्याचा एंड पण होता त्या साईडला वारा जास्त आहे तर चांगली बॉलिंग करेल ह्या मॅचला तो आणि चांगला परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करू. तर प्रत्येक तुमच्याकडे मी देखील येईल. तुम्हाला फलंदाजी करायची. आता तुम्ही देखील सांगा आकडा सांगायचा कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. 6 ओव्हरमध्ये आम्ही 65 ते 70 रन करण्याचा प्रयत्न करू. ओके चला तर दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच देखील सुरू होते. संदीप भाऊ नाणेकर आपला देखील धन्यवाद. विनंती असणार आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. पंचांचा इशारा. यस डावाला सुरुवात. टॉस झालाय. प्रशांत दादा सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन टीमने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. पंचांचा इशारा होता. चला करूया डावाला सुरुवात. 1:20 हा चेंडू पडतो. यावेळेस आपण पाहिलं तर हा लेफ्ट स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता. सिंगल आली. सलमान शेख गोलंदाजी मार्कवर आहेत. यावेळेस काहीसा अडथळा नक्की जाणवतोय त्यामुळे सलमान स्वतःला थांबवत आहेत. 43 धाबा जे जिंकण्यासाठी बनवायच्यात. हो इथे मात्र शान खानला नक्की चेंडू समजून दिला गेला नाही. पहिला चेंडू दिलीप वर्माने चांगला टोलावला. अगदी मी म्हणेल की पाहिजे तसा संपर्क झाला नाही तरी देखील त्यांना 1 धाव तर मिळाली. यावेळेस देखील लेफ्ट स्ट्रोक पुन्हा चेंडू बॅटवरती घेतला. शान खान करतोय कामगिरी छान. चौकार 4 धावा. दीवाने तेरे नाम के खड़े हैं दिल थाम के. दीवाने तेरे नाम के खड़े हैं दिल थाम के.
योग्य दिली. धन्यवाद. प्रशांत दादा सबका स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचे संघनायक सनी कसबे संपर्क करा. हो अजून एक शान शान आणि शान मैदानाच्या आतमध्ये करतोय मारहाण षटकार. DJ विकास पहिल्या सामन्यामध्ये एक प्रहार करत असताना झाली होती छोटीशी जखम. आता वसूल करतायत चौकार षटकारांची रक्कम. 11 धावा धफलकावरती पाठलाग मात्र 43चा. यावेळी देखील फुलरल्यांचा चेंडू. इथे मात्र सन्मान, परंतु बॅटर प्लस नॉनशेख यांचे बॅटर दोन्हीकडे सलमान शेख यांची चकमक आपण पाहिली. समोरच्या अर्थात स्ट्राईक एंडच्या बॅटर शान खानला वाटलं माझ्याकडे थ्रो येईल, त्यांनी स्वतःला सावरलं. दिलीप निघाले होते सिंगलसाठी, लगेच त्यांना देखील थांबवलं. यावेळी देखील आपण पाहिलं पहा वेट अँड वॉच. चांगला प्रहार, तिथे हलकचा फंबल, परंतु त्वरित अमित महाजन यांचं चांगलं बॅकअप. प्रवीण वैद्य नक्कीच निघाले होते चेंडू स्टॉप करण्यासाठी, अडवण्यासाठी, परंतु इथे आपण पाहू शकतो या सिंगलच्या मदतीने 12 धावा धफलकावरती असतील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस. थँक्यू. न्यू बॉलर नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर अमित महाजन. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. इथून जिंकलात तर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश किंवा क्वार्टर फायनल पर्यंत जातात, आणि पराभूत झालात तर अजून एक प्री क्वार्टर ती मात्र खेळावी लागेल, आणि तिथून देखील चांगली कामगिरी केली तर पुन्हा एकदा क्वार्टर फायनलचा सामना खेळायला मिळू शकतो. यावेळी देखील लास्ट स्ट्रोक आहे, पाहू शकतो गॅप त्या ठिकाणी शोधलाय. सागर 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 धरत पळत जातील, आणि चेंडूवरती ओहो ताबा मिळवण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. चौदा धावा धाफलकावरती, 29 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 29 धावा बनवायच्यात. इथे सहजासहजी हा सामना संपणार नाही. यावेळी बॅटची काढा, परंतु नक्कीच तिथे आपण पाहिलं तर खेळाडू थोडेसे दूरवरती. प्रयत्न सुरेख होता. यष्टीरक्षक असं वाटलं नक्कीच त्या ठिकाणी जय पाटणकर धावत पळत जातील, परंतु चेंडू नो मॅच लाईनमध्ये पडला. शॉर्ट थर्ड मॅनचे खेळाडू देखील थोडेसे दूरवरती राहिले. दोन्ही खेळाडूंच्या अगदी मधोमध तो चेंडू पडतोय. रिव्हर्स अटेम्प्ट कशा प्रकारे करायचा आणि चेंडू कसा बाहेर फेकायचा हे दिलीप वर्माला चांगला माहिती आहे. चेंडू होतो फरार, नेत्र दीपक फटक्याचा आविष्कार. थँक्यू. 21 धावा धाफलकावरती. आता दिलीप वर्मा. सामना मी म्हणेल की लवकरात लवकर संपवण्याच्या तयारीमध्ये, कारण धाफलकावरती 21 लगावला गेलात. 26 चेंडूमध्ये 22 ची गरज आहे, परंतु अमित महाजन, सागर दातीर, कुमार वाल्लेकर, सलमान शेख, प्रवीण वैद्य हे सर्व खेळाडू देखील आपण, अक्षय चव्हाण हे सर्व खेळाडू देखील सहजासहजी हार मानणार नाहीत. परंतु जोपर्यंत दिलीप वर्मा खेळपट्टीवरती दाखल असेल ना, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे वारंवार करत राहील फरार. धावा इथे देखील मिळतील 4. चौकार. DJ विकास
इथे देखील दिशा से भटके तो वारंवार दिलीप वर्मा कहेंगे पड़ेंगे फटके। चौका 4 धावा। इतने को बादशाह ने मार धन्यवाद। इथे डायरेक्ट स्टंप वरती टार्गेट, धन्यवाद। इथे डायरेक्ट स्टंप्सला टार्गेट केलं गेलं होतं, परंतु टप्पा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जर का टप्पा पडला नाही, फुल टॉस आला तर बॉस बनेल फलंदाज आणि चेंडू करेल वारंवार सीमारेषेच्या पलीकडे फरार। 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 14 धावांची गरज। स्क्रीनवरती आपण पाहतोय सगळ्या सत्रामध्ये एक प्रहार करत असताना छोटीशी जी दुखापत झाली होती, त्यानंतर स्वतःला सावरलं आणि असं सावरलं की आता गोलंदाजांना विचार करावा लागतो। शान खान ऑन स्ट्राईक असणार आहे। 5 मध्ये 15 दिलीप वर्मा आणि 7 मध्ये 14 शान खान। चांगलं कॉम्बिनेशन या दोन्ही फलंदाजांचं देखील पाहायला मिळतं। सागर दातीर यावेळेस गोलंदाजी मार्कवर। एका बाजूला आपण पाहिलं तर अभिजित दास स्पोर्ट्स फाउंडेशन, दुसऱ्या बाजूला धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन। हो, गती परिवर्तनाचा चेंडू अगदी मुख्यच्या क्षणी, शेवटच्या क्षणी मी म्हणेल शाहने देखील बॅट थांबवली। त्यांना नेमकं समजलं नाही की हा चेंडू मी कुठे मारू, कारण सागर दातीर हा एक चालाक गोलंदाज आहे। त्यांना माहिती आहे की कुठल्या प्रकारचा चेंडू बॅटरला धावा देऊ शकतो। सिंगल तर आली, दफलकावरती 30 आणि इथे देखील पुन्हा एकदा काय होतं मैदानाच्या आतमध्ये 20 टाइम स्ट्रोक, फटका फसलाय आणि चेंडू अमित महाजनच्या हातामध्ये जाऊन बसला, विकेट। ओरिजिनल तुम्ही डमी नका समजू। न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय धूत। राज वाघमोडे आणि आकाश सोन्नर देखील आमचे जुने मित्र पुन्हा खेळपट्टीवरती आणि मैदानावरती दाखल होतात। हार्दिक हार्दिक असं स्वागत। यावेळी देखील आपण पाहू शकतो, पहा काय करतो मैदानाच्या आतमध्ये फुलर लेनचा चेंडू होता आणि अक्षयने हलक्या पद्धतीने दिशा दर्शवली, बॅटचा फेस ओपन केला, लॉंग ऑफच्या दिशेने तो चेंडू टोलवला, परंतु अक्षय चव्हाण चांगलं क्षेत्ररक्षण करतोय। काहीशा धावा कमी पडल्यात किंवा काही फलंदाज लवकर बाद झालेत, हे नुकसान इथे आपल्याला पाहायला मिळतं। हो, इथे काय मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल, पंचांचा इशारा। बत्तीस धावा फलकावरती, शेवटचे 21 चेंडू शिल्लक आणि 11 धावांची गरज। पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये, परंतु अमित महाजन इथे आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये। सिंगल तर आली, सिंगल इथे आली आणि धफलकावरती 33। शेवटचे 20 चेंडू, 10 धावांची गरज। इथे देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल। पहा, अक्षयने देखील शेवटच्या क्षणी बॅट त्यांनी सेफली शॉट खेळण्याचा नक्कीच विचार केला, कारण हवेत जर का खेळायचा साहजिकच एखादी विकेट इथे मिळू शकली असती। 34 धावा फलकावरती। यावेळेस मिस्टर सुख फटका फसलाय आणि झेल मात्र यावेळेस सलमान शेख यांच्या माध्यमातून टिपला गेला। तुम्ही डमी नका समजू आम्हाला कमी, जिथं दहशत करताय तुम्ही। थँक्यू डीजे। शान खान आपलं काम त्यांनी केलंय। इथे आपण पाहिलं तर 16 धावांचं चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून आलं। ही पार्टनरशिप इथे मोडली गेली। दुसरा गडी नक्की तिथे गारत होते। अक्षय दूत समवेत आता अजून एक फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे। फलंदाजाचं नाव असेल राहुल गुंजाळ। 34 धावा फलकावरती आहेत, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 9 किती बरोबर ना 9 धावांची गरज। गोविंद चौहान वपकेल चॅम्पियन ट्रॉफी चे मुख्य आयोजक उपस्थित होत आहेत। कालच्या दिवसभरामध्ये यांचा देखील चांगला खेळ आपण पाहिला आणि संघाला
सेमीफायनल मध्ये नेऊन ठेवलं. यावेळेस हलक्या हाताने चेंडू गॅप मध्ये प्रवीण वैद्यचा थ्रो आणि इथे मात्र हो 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 चूक झाली. इथे मात्र अगदी सहजासहजी मिळणारी जी विकेट होती ना तिथे सलमान शेख यांचा कलेक्शन मी म्हणेल थोडंसं खराब झालं. प्रवीण वैद्यने थ्रो केला होता, फेकला होता तो चेंडू, परंतु कलेक्शन मात्र तिथे झालं नाही. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला दिशा दर्शवली जाईल. गॅप तडीने शोधण्याचा प्रयत्न, सिंगल तर आली. राहुल देखील दुसरीचा प्रयत्न करतील आणि इथे सहजासहजी पोहोचून जातील. 37 धावा फलकावरती, 37 लॉस ऑफ 2 आफ्टर 3.2. शेवट कोणाचा गोड होईल? यावेळी देखील बॅकफुट पंच तिथे आपण पाहिलं. ओ हो वा, प्रवीण वैद्य त्या खेळाडूच्या प्रयत्नासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक खेळाडूचं चांगलं योगदान जेव्हा जेव्हा पाहायला मिळतं ना संघाला आनंद मिळतो. डीजे तुम्ही देखील क्षेत्ररक्षकाला खुश करा. थँक्यू. राहुल गुंजाळ इथे जे बाद होतात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. जगदीश चौधरी 37 धावा फलकावरती आहेत. 6 धावांची गरज. यावेळी देखील आपण पाहू हो चांगली अटॅकिंग फील्ड त्या ठिकाणी आपण पाहतोय. सलमान शेख नक्की त्या ठिकाणी आपण पाहतो चांगली गोलंदाजी करतात, परंतु काहीशा धावा मी आता देखील म्हणेल कमी झाल्यात. 14 चेंडूमध्ये 6ची गरज आहे. हो हो यावेळेस अतिरिक्त वळण चेंडूने घेतलाय. वेल लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहिला आपण शेवटचे 13 चेंडू 6 धावांची गरज. रिव्ह्यू ओके. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच हा निर्णय सोपवला जातोय. म्हणजे विनोद जाधव सर पाहतील, कळवतील. आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. द बॅटर इज सेफ. हाईट त्या ठिकाणी नक्कीच पाहिली गेली, उंची होती, त्यामुळे फलंदाज सुरक्षित. इथे बॅकफुट पंच, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला जाईल. पहा क्रिकेट आणि चितेचा खेळ आहे. इथे 12 मध्ये 6 जिंकण्यासाठी हवे आहेत, परंतु सांगू शकत नाही काय होईल. जर का 2-3 चेंडू चांगले टाकले, विकेट्स मिळवल्या गेल्या, डॉट बॉल्स वरती डॉट बॉल्स टाकले तर डीजे सोनू देखील खुश होतील. कारण त्यांना माहिती आहे इथे क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही शेवटचा चेंडू पडेपर्यंत कोण जिंकेल. थोडासा वेळ जो मिळतो ना, खेळाडू काहीशे मला वाटतं प्रेशरमध्ये पाहायला मिळतात. आमचे डीजे सोनू तयार आहेत. सोनू आम्हाला तुमच्यावरती भरोसा आहे. वाजवा विंदा जोरदार गाणं. थँक्यू. सागर दातीर संघाचे संघनायक. 12 चेंडू 6. गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र चेंडू गॅप मध्ये चेंडूचा पाठपुरावा केला जाणार आहे. हो रमेश कडून छोटीशी चूक होतीये. सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. 2 धावा इथे मात्र पळून काढल्या जातील. अक्षय धूत, जगदीश चौधरी यांना माहिती आहे इथे कुठल्याही प्रकारचा रिस्क घ्यायची गरजच नाहीये. आपण अगदी सहजासहजी हा सामना जिंकू शकतो, परंतु गोलंदाज देखील कमबॅक करू शकतात. पुन्हा एकदा अक्षय चव्हाण तो डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. बॅकअप इथे आपण पाहू शकतो. सागरला देखील चेंडू कलेक्ट करता नाही, परंतु बॅकअप मात्र कुमार बालेकर तो सुरेख. 39 धावा फलकावरती, 10 मध्ये 4. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहिलं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतो वारंवार. सलगच्या 2 चेंडूंवरती त्याच ठिकाणी
टार्गेट केलं गेलं होतं फलंदाजानं, परंतु अक्षय म्हणतोय बहुतेक स्टम्प्स माझ्याकडून थोडेसे नाराज आहेत, उद्ध्वस्त होतच नाहीत. तो टार्गेट करतोय, तो नेम साधतोय, निशाणा थोडासा मी म्हणेल कच्चा तिथे पाहायला मिळतो. 40 धावांच्या फलकावरती शेवटचे 9 चेंडू, 3 धाव्यांची गरज. ओ यावेळेस चेंडू हवेत आहे आणि कुमार वालेकर अगदी मोठा हात चेंडूच्या खाली आणतोय आणि विकेटचं पतन होतं. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. सरची होते धमाल, गावागावान खुल्ला मैदान, 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की थँक्यू. यस, धन्यवाद. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. यावेळी देखील आपण पाहू शकतो हलक्या हाताने चेंडू टाकला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मधून जाऊन तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न सागरचा होता, परंतु आली मात्र एक सिंगल आणि शेवटच्या 2 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. 7 चेंडू शिल्लक आहेत, 7 चेंडू मध्ये 2. जय विजय तावरे, अमित तांबे उपस्थित होत आहेत, हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र सामना संपला आणि अमित तांबे फलंदाज म्हणतील स्वॅग से करेंगे आपका स्वागत. चौकार, 4 धावा. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. तर एक चांगला सामना यापूर्वी आपण पाहिला. ज्या चुका झाल्या त्या चुकांमुळे अभिजित दास स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला हार पत्करावी लागली, परंतु विजय या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं तर होतोय धीरेन भाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा आणि या सामन्याचा देखील शिल्पकार आपण पाहणार आहोत. माजवायला बघताय ना तुम्ही. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी, नका समजू आम्हाला कमी. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी, नका समजू आम्हाला कमी. जिथं दहशत करताय तुम्ही. थँक्यू. तर एक चांगला सामना यापूर्वी आपण पाहिला. हॅलो, तर चला विनंती असणार आहे राजेश वाघमोडे आणि आकाश सोन्नर समवेत. यस, अमित तांबे, कासिफ संगम आणि जय विजय तावरे विनंती असणार आहे आपण सर्वजण या.